आज आपण इमेज अपलोडिंग बघणार आहोत. इमेज अपलोड करणे आणि ती त्या टेबलमध्ये डिस्प्ले करणे. मग इमेज आपण जी काय अपलोड करणार आहोत त्या इमेजला काहीतरी नाव असणार आणि त्याचं एक्सटेन्शन असणार. मग त्या इमेजचं जे नाव आहे ते आपण काय देऊया, जो एम्प्लॉईचा आय डी असेल, समजा 102 असेल तर 102.png किंवा 102.jpeg. मग ते 102 किंवा 103 हे काय झाले, त्याचे आय डी झाले एम्प्लॉईचे, ते काय आपल्याला याच्यावरून समजणार. परंतु त्याचं एक्सटेन्शन काय असेल, JPG असेल, त्यानंतर PNG असेल, जे काय असेल ते आपल्याला इथे सेपरेटली स्टोअर करून ठेवले पाहिजे. एक्सटेन्शन शब्द लिहा किंवा EXT लिहा, जे तुम्हाला सोपं वाटेल ते. त्याच्यानंतर आता आपण जाऊया HTML फाईलमध्ये. इमेज अपलोड करण्यासाठी इथे मला एक फाईल चूजर लागणार आहे. मग तो मी घेतो इनपुट टाईप इज इक्वल टू फाईल, नेम इज इक्वल टू फाईल देतो. हे काही तुम्हाला जी काही व्हॅल्यू पाहिजे ते इथे देऊ शकता. आणि BR टॅग टाकतो कारण याच्यानंतर ही बटणे खालच्या लाईनमध्ये दिसली पाहिजेत म्हणून. आणि ह्याच्यात आणखी एक ॲट्रिब्यूट असतं, ॲक्सेप्ट इज इक्वल टू. काय ॲक्सेप्ट केलं पाहिजे त्याने, तर इमेज स्लॅश स्टार म्हणजे सगळ्या टाईपचे इमेजेस तो ॲक्सेप्ट करणार. जर मला PNG आणि JPEG हेच जर ॲक्सेप्ट करायचे असतील तर काय करणार, इमेज स्लॅश JPEG कॉमा इमेज स्लॅश PNG अशा कॉमा सेपरेटेड मी व्हॅल्यूज टाकू शकतो. आणि इमेज स्लॅश स्टार टाकलं तर सगळे इमेज ॲक्सेप्ट करणार, आणि स्टार स्लॅश स्टार टाकलं तर सगळ्या टाईपचे सगळ्या फाईल्स तो ॲक्सेप्ट करणार. मग मला काय पाहिजे, इमेज स्लॅश JPEG आणि इमेज स्लॅश PNG. तुम्हाला जर PDF फाईल वगैरे अपलोड करायची असेल तर, म्हणजे डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचं त्या टाईपचं जर पाहिजे असेल तर इथे हे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. हे बघा, ॲप्लिकेशन स्लॅश PDF. इथून तुम्ही PDF फाईल अपलोड करण्यासाठी, सध्या मला इमेज करायचे आहेत म्हणून मी इथे इमेज घेतो. ही एक झाली गोष्ट. आणि आता जेव्हा आपण हे जेव्हा अपलोड करणार, सबमिट बटनला क्लिक करणार, तेव्हा हा सगळा डेटा जाणार कंट्रोलरला, त्याच्याबरोबर ही फाईलसुद्धा जाणार. मग ही जी काही फाईल जाणार त्याच्यासाठी इथे मला ENC टाईप इज इक्वल टू मल्टीपार्ट फॉर्म डेटा हे कन्फिगरेशन करावं लागतं. इथे 3 गोष्टी आपण लक्षात ठेवल्या. एक म्हणजे काय, इनपुट टाईप फाईल करावा लागतो. त्याच्यात ॲक्सेप्ट इज इक्वल टू आपल्याला कुठल्या कुठल्या टाईपची फाईल अपलोड करायची आहे ती एक्सटेन्शन आपण इथून दिली. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ENC टाईप मल्टीपार्ट फॉर्म डेटा हे केलं. इकडे HTML फाईलचं काम संपलं. मग आता जो काय आपण मल्टीपार्ट फॉर्म डेटा अपलोड करतो, म्हणजेच काय इमेज अपलोड करतो किंवा PDF अपलोड करतो, इथे जो काही टाईप आपण दिला आहे तो, मग ती जी काही फाईल अपलोड करतो आहे त्याची मिनिमम आणि मॅक्झिमम साईज काहीतरी दिली पाहिजे ना. काही वेबसाईटवरती तुम्ही प्रोफाईल पिक्चर अपलोड करता किंवा आपलं डॉक्युमेंट अपलोड करता त्यावेळी ते सांगतात ना, ते 50 KB ते 500 KB पर्यंत पाहिजे. म्हणजे मिनिमम 50 KB आहे थ्रीशोल्ड आणि मॅक्झिमम 500 KB. त्याच्या पलीकडचं तो ॲक्सेप्ट करत नाही. तसं जर आपल्याला सेटिंग पाहिजे असेल तर इथे स्प्रिंग बूटच्या नोट्समध्ये इमेज अपलोडिंग नावाचं सेक्शन आहे, त्याच्यामध्ये ॲप्लिकेशन.प्रॉपर्टीजमध्ये बघा, या 3 प्रॉपर्टीज मला ॲड कराव्या लागतील. मग इकडे मी कमेंट टाकतो इमेज अपलोडिंग, आणि हा जो वरचा कोड आहे तो डेटाबेस कनेक्टिव्हिटीसाठी. कमेंट ॲप्लिकेशन.प्रॉपर्टीजमध्ये कसे टाकतात, हॅश वापरून. मग ह्याच्यात लिहिलं आहे मल्टीपार्ट इनेबल्ड ट्रू, कारण इथून आता आपण जी काही फाईल अपलोड करणार ती मल्टिपल पार्ट्समध्ये सेंड केली जाणार.
म्हणून मल्टीपार्ट इनेबल करून ठेवलं. त्याच्यानंतर मॅक्झिमम फाईल साईज मला समजा काय करायचे आहे, मिनिमम फाईल साईज 50 KB आणि मॅक्झिमम किती 500 KB. तर मी इथून सेट करू शकतो. मॅक्स फाईल साईज म्हणजे मॅक्झिमम आणि थ्रेशोल्ड म्हणजे मिनिमम. म्हणजे 50 KB ते 500 KBच्या दरम्यानची फाईल मी अपलोड करू शकतो. आता इथून जेव्हा मी सबमिट बटनला क्लिक करणार तेव्हा ही जी काही फाईल असेल ती या सगळ्या डेटासहित कंट्रोलरकडे जाणार. मग सध्या कंट्रोलरकडे कुठला मॅपिंग आहे, पोस्ट मॅपिंग ॲक्शन EMP, म्हणजे कुठली इथली ॲड EMP मेथड. मग आता इथे मी एक एक्स्ट्रा पॅरामीटर घेतो, फाईल इम्पोर्ट करतो. सॉरी, इथे नुसतं फाईल न घेता काय घ्यायचं, मल्टीपार्ट फाईल. आता इकडून जो काही एम्प्लॉई आलेला आहे, एम्प्लॉईचा ऑब्जेक्ट, ते मी सेव्ह केलं डेटाबेसमध्ये. पण डेटाबेसमध्ये सेव्ह करताना ID काय ऑटोमॅटिकली जनरेट होणार, नेम, डेजिग्नेशन, सॅलरी, डेट ऑफ बर्थ हे GUI मधून आले, पण एक्सटेन्शन आलं का नाही. तर मला ते एक्सटेन्शन मिळवावं लागेल, त्या फाईलचं एक्सटेन्शन मला मिळवावं लागेल. त्या फाईलचं एक्सटेन्शन मी कसं मिळवू शकतो, तर बघा, त्या फाईलचं एक्सटेन्शन मिळवण्यासाठी आधी मला युजरने अपलोड केलेल्या फाईलचं नाव मिळवावं लागेल, abc.png किंवा abc.jpg. ते कसं मिळू शकतं, तर हे जे काही मल्टीपार्ट फाईलचं जे ऑब्जेक्ट आहे त्याची गेट ओरिजिनल फाईल नेम नावाची मेथड आहे. ही काय रिटर्न करते, स्ट्रिंग फॉर्ममध्ये ओरिजिनल फाईलचं नेम रिटर्न करते. किंवा आपण याला काय नाव देऊया, फाईल नेम ओल्ड, म्हणजे जुना फाईल नेम, म्हणजे ओरिजिनल फाईल नेम. आता हे जे काही ओल्ड फाईल नेम आहे याच्यातून मला त्या फाईल नेम मधील एक्सटेन्शन काढून घ्यायचं आहे. समजा फाईल नेम काय असेल, myfile.png असेल, तर मला हे एक्सटेन्शन कसं मिळू शकतं, myfile.jpg असेल तर मला एक्सटेन्शन कसं मिळू शकतं. तर एक्सटेन्शन काय आहे ते शोधण्यासाठी मला या डॉटची इंडेक्स शोधून काढावी लागेल, काय आहे ती. डॉटची इंडेक्स शोधून काढावी लागेल, लास्ट इंडेक्स काय आहे या डॉटची. मग त्या डॉटच्या पुढे जे काय असणार ते काय, त्याचं एक्सटेन्शन. मग याच्यासाठी मी सबस्ट्रिंग ही मेथड वापरणार, स्ट्रिंगमधली सबस्ट्रिंग. मग हा आपण कोड इथे जरा बाजूला करून बघूया आणि ती फाईल नंतर आपण डिलीट करूया. इथे कंट्रोलरमध्येच इकडे बाजूला एक मी क्लास बनवतो, क्लासला नाव देतो टेस्ट, मेन मेथड बनवली आणि इथे मी फाईल नेम ओल्ड इज इक्वल टू काय घेतो, myfile.jpg असं घेतलं. त्याच्यानंतर मला काय पाहिजे, एक्सटेन्शन पाहिजे, स्ट्रिंग एक्सटेन्शन. मग मी काय समजा असं केलं, याची सबस्ट्रिंग घेतली, फाईल नेम ओल्ड डॉट सबस्ट्रिंग, बिगिनिंग इंडेक्स 0 पास केली. तर मला आउटपुट काय मिळणार इथे, एक्सटेन्शन myfile.jpg 0th इंडेक्स पासून सुरू होणार. जर मी इथे 1 पास केला तर काय होणार, फर्स्ट इंडेक्स पासूनची आपल्याला लेटर दिसणार. जर मी इथे 3 पास केला तर इंडेक्स नंबर 3 पासूनची आपल्याला लेटर दिसणार. मग हिची जो डॉट आहे तो किती नंबरला आहे, 0 1 2 3 4 5 6th इंडेक्सला डॉट आहे, बरोबर. 6th इंडेक्सला डॉट आहे.
ही मला अशी सबस्ट्रिंग मिळते. आता जर या फाईलचं नाव जर काहीतरी वेगळं असलं, मग इथे डॉटची जागा बदलली ना, मग प्रत्येक वेळेला इथे डॉटचा इंडेक्स नंबर 6 असणार आहे. फिक्स आहे का? नाही. मग आपल्याला इथे काय करायचं आहे, या डॉटची इंडेक्स प्राप्त करायची आहे. मग डॉटची इंडेक्स कशी प्राप्त करू शकतो? फाईल नेम ओल्ड या स्ट्रिंगमध्ये मला काय पाहिजे, इंडेक्स ऑफ डॉट असं केलं. आणि आता मी जर हा प्रोग्राम रन केला तर तो डॉटची इंडेक्स काय आहे ती शोधून काढणार आणि तिथून सबस्ट्रिंग घेणार .jpg. मग इथे आता नाव काहीही असू दे, तो ऑटोमॅटिक तुम्हाला एक्सटेन्शन देणार. कळलं? जर इथे PNG जरी घेतलं तरी तो मला देणार. मग आता प्रत्येक वेळी इथे डॉट दिसतोय, ह्या डॉटची मला गरज नाही आहे, म्हणून मी काय करतो, इथे +1 करतो इंडेक्स नंबरला. मग काय मला डॉट मिळणार नाही, त्याच्या पुढून सबस्ट्रिंग करणार PNG असं मिळणार. जर JPEG असेल तर .jpeg नाही मिळणार, नुसतं JPEG मिळणार. हेच तर मला पाहिजे आहे एक्सटेन्शन, बरोबर. मग मी आता हाच कोड तिकडे वापरतो एक्सटेन्शन प्राप्त करण्यासाठी इथे. कळलं ना? आणि ही जी टेस्ट फाईल होती याची काय आता मला गरज नाही, ही डिलीट करून टाकतो. मग आता मला हे एक्सटेन्शन मिळालं. हे एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट तिकडून जे आलेलं आहे HTML पेजवरून, त्याच्यामध्ये ID आहे, सॉरी ID नसणार, ID ऑटोमॅटिकली जनरेट होणार. काय काय आहे इकडे, नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, त्याच्यानंतर ID डेजिग्नेशन आहे, सॅलरी आहे आणि फाईल आहे. फाईल आहे ती कुठे आली, या मल्टीपार्ट फाईल इथे आली. आणि बाकीच्या ज्या गोष्टी होत्या एम्प्लॉई संबंधित, नेम, ID डेजिग्नेशन, सॅलरी, डेट ऑफ बर्थ, त्या कुठे आला, या EMP ऑब्जेक्टमध्ये. मग EMP ऑब्जेक्टला मला काय सेट करायचं राहिलं आहे जे GUI मधून आलं नाही. GUI मधून नेम आलं, ID डेजिग्नेशन आलं, सॅलरी आली, डेट ऑफ बर्थ आली, राहिलं काय, हा ID आणि एक्सटेन्शन. हा ID ऑटोमॅटिक जनरेट होणार, बरोबर. मग राहिलं काय, एक्सटेन्शन सेट करायचं. मग ते एक्सटेन्शन आपण इथून सेट करू शकतो. हे जे काय एम्प्लॉईचं ऑब्जेक्ट आहे याला काय करतो, सेट एक्सटेन्शन. एक्सटेन्शन कुठलं, जे आता आपल्याला इथून मिळालं आहे ते एक्सटेन्शन. मग आता मला काय करायचं आहे, फाईल अपलोड करायची आहे. एम्प्लॉई सेव्ह झाला विथ फाईल एक्सटेन्शन, एम्प्लॉई सेव्ह झाला. आता मला काय करायचं आहे, ही फाईल आहे ती अपलोड करायची आहे. मग मी अपलोड करणार ती कुठे जाऊन सेव्ह होणार, तर इकडे रिसोर्सेसमध्ये हा जो स्टॅटिक फोल्डर आहे, या स्टॅटिक फोल्डरमध्ये मी एक डिरेक्टरी बनवतो असेट्स नावाची. असेट्स याच नावाची तुम्ही डिरेक्टरी बनवा, कारण जेव्हा बुटस्ट्रॅपमधून आपण जेव्हा फाईल एक्सपोर्ट करणार पुढे बुटस्ट्रॅप स्टुडिओमधून, तेव्हा असेट्स नावाचाच फोल्डर बनणार. तेव्हा ते उपयोगी पडणार. जास्त कोडमध्ये तुम्हाला चेंज करायची गरज पडणार नाही जर तुम्ही असेट्स नाव दिले तर. आणि या असेट्स फोल्डरमध्ये मी IMG किंवा इमेज नावाचा फोल्डर बनवतो. समजा मी IMG नावाचा बनवला फोल्डर, असेट्समध्ये IMG नावाचा एक फोल्डर बनवला. आणि या IMG नावाच्या फोल्डरमध्ये तुम्ही कुठलीही एक इमेज टाकून ठेवा, तात्पुरती कुठलीही एक इमेज टाकून ठेवा. मी काय करतो, स्प्रिंगचा जो लोगो बनवला तोच तिकडे टाकतो. ओके, हे केलं. आता या फोल्डरमध्ये सगळ्या इमेजेस जाणार, ज्या मी अपलोड करणार त्या सगळ्या या फोल्डरमध्ये जाणार. मग त्याच्यासाठी
काय करावं लागेल, तर इथे मी काही नोट्स दिलेले आहेत. हे आपण काम सगळं केलं ॲप्लिकेशन डॉट प्रॉपर्टीजमध्ये. त्यानंतर फॉर्ममध्ये आपण ENC टाईप वगैरे हे सगळं लिहिलं. ॲक्सेप्ट इज इक्वल टू ह्या गोष्टी आपण लिहिल्या. आता मला फाईल अपलोडर नावाचा एक क्लास बनवावा लागेल ज्याच्यामध्ये हा सगळा कोड असणार. मग हा इथून मी कॉपी करतो आणि फाईल अपलोडर नावाचा क्लास मी कुठे बनवतो, कंट्रोलरमध्ये बनवणार का, नाही. हे पॅकेज आपण स्पेशली सगळे कंट्रोलर ठेवण्यासाठी बनवलं आहे. एंटिटीमध्ये बनवणार का, नाही. हे पॅकेज आपण स्पेशली एंटिटीज ठेवण्यासाठी बनवलं आहे. रिपॉझिटरीमध्ये ठेवणार का, नाही. तर हे रिपॉझिटरी नावाचं पॅकेज आपण स्पेशली रिपॉझिटरीज सगळ्या ठेवण्यासाठी बनवलं आहे. मग इकडे मी या पॅकेजमध्ये नवीन एक पॅकेज बनवतो, त्याला युटिल नाव देतो, युटिलिटी याचा अर्थ. आणि या युटिलमध्ये मी तो कोड पेस्ट करतो. तो कोड पेस्ट केल्यानंतर ॲटोमॅटिक त्या नावाचा क्लास बनणार. बघा, फाईल अपलोडर नावाचा क्लास बनला. त्याच्यामध्ये हा सगळा कोड आला. मग या कोडचा अर्थ काय तो तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक डिरेक्टरी बनते कुठे, स्टॅटिकमधल्या असेट्समधल्या IMG फोल्डरमध्ये. म्हणजे या डिरेक्टरीला तो रिफर करतोय, स्टॅटिक असेट्स IMG. बघा, स्टॅटिक असेट्स IMG. मग याचा जो पाथ आहे तो इथे येतो. त्यानंतर हा जो आहे तो डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर आहे. कन्स्ट्रक्टर इज अ स्पेशल फंक्शन हॅव्हिंग सेम नेम ॲज दॅट ऑफ अ क्लास नेम विच हॅज अ नो एनी रिटर्न टाईप विच इज एक्झिक्युटेड वेन एव्हर क्लास इज इन्स्टन्शिएटेड. त्यानंतर इकडे एक मेथड बनवलेली आहे अपलोड फाईल नावाची, जी बुलियन व्हॅल्यू रिटर्न करते, ट्रू किंवा फॉल्स, फाईल अपलोड झाली की नाही हे रिटर्न करते. आणि हे दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करते. एक म्हणजे फाईल जी आपण HTML मधून पाठवली ती, आणि फाईल नेम न्यू. युजर जी काही फाईल अपलोड करणार ती फाईल सर्व्हरवरती कोणत्या नावाने सेव्ह व्हायला पाहिजे ते फाईल नेम न्यू. ओल्ड फाईल नेम म्हणजेच काय, ओरिजिनल फाईल नेम जे इथे होतं आपल्याला मिळालं ते. त्याच्यानंतर इथे काय करता येईल, ट्राय कॅच ब्लॉकमध्ये बाय डिफॉल्ट रिझल्टची व्हॅल्यू फॉल्स असते, जो रिटर्न करणार. म्हणजे फाईल अपलोड झाली का, तर नाही सध्या. मग फाईल्स डॉट कॉपी, फाईल डॉट गेट इनपुट स्ट्रीम, म्हणजे जी काही तिकडे HTML मधून जी अपलोड केलेली फाईल या फंक्शनला जेव्हा पास केली जाणार तेव्हा ती कुठल्या पाथवरती सेव्ह होणार, कॉपी होणार, कुठल्या पाथवरती, तर हा जो डिरेक्टरी आहे, डिरेक्टरी म्हणजे कुठला, हा वाला स्टॅटिक असेट्स IMG. या डिरेक्टरीला फाईल सेपरेटर म्हणजे काय, स्लॅश. मग डिरेक्टरी स्लॅश फाईल नेम न्यू. या डिरेक्टरीमध्ये इथे जे काय आपण दुसऱ्या पॅरामीटर म्हणून जी काही स्ट्रिंग पाठवणार, फाईलचं नवीन नाव, त्या नावाने ती फाईल सेव्ह होणार. आणि जर त्या नावाची ऑलरेडी फाईल एक्झिस्ट असेल तर एक्झिस्टिंग फाईल रिप्लेस होणार. आणि ही जर गोष्ट व्यवस्थित झाली, म्हणजे हे फाईल कॉपी करणं हे व्यवस्थित झालं, सक्सेसफुली रन झालं, तर रिझल्टची व्हॅल्यू जी फॉल्स आपण असाइन करून ठेवली होती ती रिझल्टची व्हॅल्यू ट्रू असाइन होणार. कळलं. जर काय एरर आला तर रिझल्टची व्हॅल्यू फॉल्स होणार आणि तो एरर इथे प्रिंट होणार. मग रिझल्टमध्ये कोणती व्हॅल्यू सध्या स्टोअर झालेली आहे, ट्रू की फॉल्स, जी काय असेल ते हे फंक्शन रिटर्न करणार. म्हणून इथे रिटर्न टाईप बुलियन आहे, ट्रू किंवा फॉल्स. हे फंक्शन आहे मी बनवून ठेवलेलं, हे तुम्ही डायरेक्टली वापरू शकता तुमच्या प्रोजेक्टमध्ये. मग हे झालं फाईल अपलोडर क्लास. मग या फाईल अपलोडर क्लाससाठी मी इथे एक वरती ऑब्जेक्ट बनवून ठेवतो, फाईल अपलोडर. याला ऑटो वायर्ड करतो, म्हणजे पुन्हा पुन्हा याचा ऑब्जेक्ट बनवत बसायची गरज नाही, डायरेक्टली मी वापरू शकतो. अपलोडर डॉट अपलोड फाईल, अपलोडर डॉट अपलोड फाईल. कोणती फाईल मला अपलोड करायची आहे ती पहिली पास करणार. त्याच्यानंतर फाईलचं नवीन नाव, कोणती फाईल मला अपलोड करायची आहे तर ही फाईल मला अपलोड करायची आहे जी GUI मधून आलेली आहे. त्यानंतर फाईलचं नवीन नाव, ही नवीन फाईल आहे, ही फाईलचं नवीन नाव हे मी कसं प्राप्त करणार, तर इथे फाईल नेम ओल्ड आहे आपल्याकडे, बरोबर. मग फाईल नेम न्यू मला कसं पाहिजे, तर सेव्ह झालेल्या एम्प्लॉईचा ID प्लस एक्सटेन्शन PNG JPG जे काय असेल ते. मग सेव्ह झालेल्या एम्प्लॉईचा ID मला कसा मिळणार, इथून मिळणार. जेव्हा आपण एम्प्लॉई सेव्ह करतो तेव्हा मात्र या EMP मध्ये ID नसतो,
पण सेव्ह झाल्याच्या नंतर सेम एंटिटी पुन्हा हे सेव्ह नावाचं फंक्शन किंवा मेथड रिटर्न करते. जेव्हा रिटर्न करते सेव्ह केल्याच्या नंतर, तेव्हा त्याच्यासोबत ऑटो जनरेट झालेला ID सुद्धा रिटर्न करते. म्हणून इथे जर तुम्ही एस पाठवला तर ते हे एस रिटर्न करणार. म्हणजेच काय, एम्प्लॉई पाठवला तर हे एम्प्लॉई रिटर्न करणार विथ ऑटो जनरेटेड ID. मग याचा जो काही रिझल्ट आहे, याने जो काही रिटर्न केलेला रिझल्ट आहे तो मी EMP सेव्ड नावाच्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करतो, ज्याच्या डेटा टाईप काय असणार, एम्प्लॉई. म्हणजे EMP सेव्ड हा एम्प्लॉई क्लासचा ऑब्जेक्ट झाला, इन्स्टन्स झाला. इन्स्टन्स म्हणजेच ऑब्जेक्ट. आता या EMP सेव्ड याची गेट ID मेथड मला काय रिटर्न करणार, ऑटो जनरेटेड ID रिटर्न करणार. कळलं. आणि या गेट IDला समजा मी कॉन्कॅट केलं डॉट आणि परत पुढे कॉन्कॅट केलं एक्सटेन्शन, जे आपल्याला इथे मिळालेलं आहे, तर मला काय हे मिळणार, फाईलचं नाव, नवीन फाईलचं नाव, ID एम्प्लॉई सेव्ह झालेल्या एम्प्लॉईचा ID डॉट PNG JPG जे असेल ते. मग हे मी स्टोअर करतो. जसं इथे फाईल नेम ओल्ड आहे तसं मी इथे काय करणार, फाईल नेम न्यू. मग आता इथे अपलोड करताना फाईल नेम न्यू. मग ही अपलोड फाईल नावाची मेथड काय रिटर्न करते, बुलियन, फाईल अपलोड झाली की नाही ते. मग ही बुलियन व्हॅल्यू मी इथे घेतो, बुलियन अपलोडेड. मग याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स हे येणार. मग इथे आपण चेक करूया, इफ अपलोडेड डबल इक्वल टू ट्रू, अपलोडेडची व्हॅल्यू ट्रू असेल तर काय कर, फॉल्स असेल तर काय कर, ते आपण इथे स्पेसिफाय करणार. ह्याचा शॉर्टकट काय, डबल इक्वल टू ट्रू लिहायची गरज नाही. नुसतं जरी अपलोडेड लिहिलं, इथे जे काय व्हेरिएबल लिहितो त्याचं जर डेटा टाईप बुलियन असेल तर इफ अपलोडेड डबल इक्वल टू ट्रू असं कन्सिडर करतो तो स्वतःहून. जर अपलोडेडची व्हॅल्यू ट्रू असेल तर इथला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट कर, जर फॉल्स असेल तर इथला ब्लॉक ऑफ कोड एक्झिक्यूट कर. जर अपलोड झाली तर आपल्याला काय करायचं आहे, रिडायरेक्ट करायचं आहे. कुठल्या URL-ला, तर या URL-ला. आणि जर फेल झाली, अपलोड नाही झालं, तर आपल्याला काहीतरी दुसरा मेसेज दाखवायचा आहे. हे आता अपलोड झाली की नाही, हे जे काही मेसेजेस वगैरे आपल्याला दाखवायचे असतील तर आपण काय वापरतो, मॉडेल ॲट्रिब्यूट. इथे मॉडेल इथे मी काय करतो, मॉडेल डॉट ॲड ॲट्रिब्यूट. इथे मी काय लिहितो, फाईल वगैरे जर अपलोड झाली तर एम्प्लॉई रजिस्ट्रेशन सक्सेसफुल. आणि जर ही अपलोड व्यवस्थित नाही झाली तर एम्प्लॉई रजिस्ट्रेशन फेल्ड असं लिहितो. हे कंपल्सरी नाही, कळलं ना, हे तसं काही कंपल्सरी नाही आहे. पुढे जेव्हा आपण अँग्युलर.js किंवा React.js वापरणार तेव्हा इथे आपण हे स्ट्रिंगमध्ये रिटर्न नाही करणार, तर इकडून आपण रिस्पॉन्स पाठवणार. समजा 0-1 मध्ये पाठवला तर इथे काय करणार, रिटर्न 1 आणि इथे रिटर्न 0. मग तिकडे जर 1 रिटर्न झाला तर फाईल अपलोडेड सक्सेसफुली किंवा एम्प्लॉई रजिस्ट्रेशन सक्सेसफुल हा मेसेज दाखवणार, नाहीतर एम्प्लॉई रजिस्ट्रेशन फेल्ड हा मेसेज दाखवणार. मग ही जी गोष्ट आहे ती आपण त्या अँग्युलर.js किंवा React.js साठी राखून ठेवूया, नंतर आपण हे करून बघणार त्यासाठी. कळलं. मग सध्या आपण एवढंच ठेवूया. मग आता हा प्रोग्राम मी रन करतो. आता मी इकडे लोकल होस्ट :8080 टाकतो आणि
एंटर मारतो, त्या पेजवर आलो. इथे चूज फाईल म्हणून आलं आहे बघा, नवीन ऑप्शन. मग इथे मी ॲड करतो आदित्य. आदित्य, बर्थ डेट काय तुझी? 20 जून 2004. आता इथे आपण काही प्रोफाईल पिक्चरसाठी काही इमेजेस डाउनलोड करून घेऊया. हे आता सेव्ह करतो. एक नवीन फोल्डर बनवतो, ऑनलाइन लेक्चर्स user 1. ही काय आहे? .png. user 2 ही काय आहे? .jpg. त्यानंतर इथे user 3 .png. ही काय आहे? user 4 .jpg. तर आता इथे आपण फाईल चूज करूया. हे सगळे आहेत ते मी एका फोल्डरमध्ये मूव्ह करतो. user 1 ही मी फाईल सिलेक्ट केली आणि सेव्ह करतो. रेकॉर्ड ॲड झालं. आता ही फाईल इकडे सेव्ह झाली का चेक करूया. इथे दिसणार नाही हा, इकडे टार्गेटमध्ये दिसणार. ते टार्गेट क्लासेस स्टॅटिक img. हे बघा 452.png. 452 हे नाव का आलं याला? कारण आपण सेव्ह करताना कसं करतो, सेव्ह झालेल्या एम्प्लॉईचा ID डॉट एक्सटेन्शन. आता सेव्ह झालेल्या एम्प्लॉईचा ID काय आहे? 452. कळलं ना? इथेही सेव्ह होते. त्याच्यानंतर आणखी एक ॲड करतो. झालं इथे सेव्ह. आता इकडे बघा 453.png म्हणजे इमेज सर्व्हरला अपलोड होते. कळलं? आता मला काय करायचं आहे, ती डिस्प्ले करायची आहे याच्यातल्या एखाद्या कॉलममध्ये. मग ID आणि नेम यांच्यामध्ये तो कॉलम टाकतो. अपलोड इमेज अपलोडिंग बघितलं. आता आपण इमेज डिस्प्लेइंग बघूया. ID आणि नेमच्या मध्ये मला पाहिजे. इथे मी काय घेतो, पिक्चर हा एक कॉलम हेड वाढवला. आता रो मध्ये सुद्धा इथे सेल वाढवावी लागेल ID आणि नेम यांच्यामध्ये. सेल वाढवली. TD आणि /TD. इमेज डिस्प्ले करायची असेल तर आपण कुठला टॅग वापरतो? IMG टॅग. म्हणजे इमेजला हाईट विड्थ देऊया. हाईट किती देऊया? 100 पिक्सेल. आणि विड्थ देऊया 80 पिक्सेल. आणि जो SRC असणार तो पाथ असणार तो डायनामिक असणार. थाईमलिप वापरून आपण देणार, म्हणून TH:/SRC थाईमलिपचा SRC ॲट्रिब्यूट. मग जेव्हा आपण पाथ देतो तेव्हा @ कर्ली ब्रॅकेट वापरायचं. जेव्हा जावाचा कोड ॲक्सेस करायचा असतो तेव्हा $कर्ली ब्रॅकेट. पाथ जेव्हा द्यायचा असतो डायनामिक पाथ तेव्हा @ कर्ली ब्रॅकेट.
आता या @ कर्ली ब्रॅकेटमध्ये त्याचा मी पाथ कसा देणार इमेजचा, तर /assets नावाच्या फोल्डरमध्ये img नावाचा फोल्डर आहे आणि त्या img नावाच्या फोल्डरमध्ये माझी इमेज फाईल आहे. इथे गोल ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेटमध्ये मी इथे माझ्या इमेज फाईलचं एक व्हेरिएबल देतो. काय देतो मी इथे, img फाईल असं नाव दिलं समजा, img फाईल. मग याचा अर्थ काय, कर्ली ब्रॅकेटमध्ये img फाईल, तर त्या फाईलचं नाव काहीही असू शकतं. 201.png, 202.jpg, 203.png, 304.jpg, काहीही असू शकतं. ते चेंज होऊ शकतं, म्हणजे काय, बदलू शकतं, म्हणून त्याला व्हेरिएबल म्हणतात. हे नाव बदलू शकतं. मग हे नाव म्हणजे नक्की काय, ते इथे जे चेंज होऊ शकतं ते मी इथे कर्ली ब्रॅकेटमध्ये दिलं. आणि आता याच्या पुढे मी गोल ब्रॅकेट देऊन इथे मी व्हॅल्यू देतो, img फाईल इज इक्वल टू डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये. डॉलर कर्ली ब्रॅकेटमध्ये म्हणजे मी आता जावाचा कोड ॲक्सेस करतोय. काय, तर आता मी emp.id प्लस एम्प्लॉईच्या आय डीला मी डॉट जोडणार प्लस emp.extension. एम्प्लॉईचा आय डी आणि एम्प्लॉईचं एक्सटेन्शन हे एकमेकांना जोडले कसे, मी डॉट वापरून. कळलं. आता हा प्रोग्राम रन करतो. इथे ही पिक्चर इमेज दिसत नाही आहे का, ती बघूया. ह्याचा आपण सोर्स कोड बघूया. व्ह्यू पेज सोर्स. हा नमस्कार. नमस्कार बाबा. जरा ऑनलाईन लेक्चर मध्ये असं आहे, थोड्या वेळानं तुमका करतोय फोन. ऑनलाईन लेक्चर घेतोय, थोड्या वेळानं फोन करतोय. मग हां करतोय मी फोन. हां हां. आता बघा इथे जो एरर येतोय 302 303 ला, काय एरर येतोय, 302.null 303.null 352.null असं दिसतंय. परंतु हे जे खालचे आहेत त्यांना दिसतंय बघा 452.png 453.png इथे व्यवस्थित नावं आलेली आहेत, वरच्यांना आलेली नाहीत. का, कारण emp.id हे सगळ्यांचे आले आहेत, परंतु emp.extension ही फक्त शेवटच्या दोघांची व्यवस्थित आलेली आहेत, png jpeg, आणि जे वरचे होते त्यांची नल आलेली आहेत. का, असं का झालं, कारण ही जी पहिली 4 रेकॉर्ड आपण जेव्हा ॲड केली होती त्यावेळी आपल्याकडे इमेज ॲड करायची फॅसिलिटी नव्हती. त्याच्यामुळे बाय डिफॉल्ट डेटाबेसमध्ये इमेज कॉलममध्ये, म्हणजे हा जो एक्सटेन्शनचा जो आपण नवीन कॉलम बनवला, एक्सटेन्शनचं जे काही नवीन ॲट्रिब्यूट बनवलं, तिथे बाय डिफॉल्ट नल व्हॅल्यू स्टोअर झाली. कळलं. आणि त्याच्यानंतर इमेज अपलोड करायची फॅसिलिटी ॲड केल्यानंतर आपण ही 2 रेकॉर्ड ॲड केली, मग त्यांची एक्सटेन्शन png झाली. म्हणजे वरच्यांची एक्सटेन्शन काय असणार, जे आपण इमेज अपलोडिंग फॅसिलिटी ॲड करायच्या आधी ॲड केले होते, आधी इन्सर्ट केले होते. मग त्या ठिकाणी नल आलं. नल का आलं ते समजलं सगळ्यांना. मग आता याच्यावरती उपाय काय, तर ही आहे ती मी डिलीट करून टाकतो रेकॉर्ड सगळी. आता दिसत आहेत बघा हे. आता जर मी नवीन एखादा रेकॉर्ड ॲड करायला गेलो, तर बघा इथे ॲड झालेलं दिसतंय.
अरे इमेज मी अपलोड केलीच नाही की काय याच्यासाठी. झाली. अशा प्रकारे आज आपण हे इमेज अपलोडिंग बघितलं. मग उद्या आपण काय बघणार, हा जो काय आपण फॉर्म बनवलेला आहे तो आकर्षक कसा बनवायचा बूटस्ट्रॅप स्टुडिओ वापरून, ते आपण उद्या बघणार आहोत. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारू शकता. जर डाऊट नसेल तर मीटिंग लीव करू शकता, उद्या जॉईन करा.